आज देवांनी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मला माहिती आहे माझ्या या आजारपणामुळे त्यांना त्रास होतोय. वंश माझ्यामुळे खुंटणार असेल तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. कारण देव स्वतःहून मला दूर करतील असं मला वाटत नाही. जीवापाड प्रेम करतात माझ्यावर. माहेरून इतक्या वेळा भेटवस्तू आली पण त्यांनी त्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. उलट पक्षी तो नजराणा थेट खजिन्यात जमा केला. पिताश्रीकडून 3 सुभे मिळाले. 3ही सुभ्यांचं काम चोख पार पाडलं. कधी कुठली तक्रार नाही. हा, थोडा तापट स्वभाव आहे. राग त्वरित येतो पण तोही योग्यच आहे. सुभ्यात शिस्तता ठेवायची असेल तर तेवढं चालायचंच. कधी कोणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. मीच कमनशिबी निघाले. देवांसारखी प्रेम करणारी व्यक्ती मिळणार नाही. मी त्यांची संतती सुखाची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. माझ्या या आजारपणात मला काही झालं तर देवाची काळजी कोण घेईल? सगळं कोण सांभाळेल? नलिनी. हो, देवांसाठी तीच योग्य आहे. माझी जशी ती काळजी घेते तशी ती देवांचीही घेईल. नलिनी, नलिनी.